धन्यवाद, थँक्यू सो मच प्रथमजी चव्हाण सर. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी अजून एक जबरदस्त एन्काउंटरला सुरुवात होतीये. इन्शा स्पोर्ट शिरोळ आणि डोंगरीपाडा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आगाज एल्गार मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहताय तर चेंडूला अडवण्यात यश मिळालंय. दरम्यान आपण पाहताय तर इथं 2 धावा कंप्लीट करतायत. लाजवाब स्ट्रोक, 2 धावा. जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. सीमारेषेवरती आपण पाहताय तर असं वाटलं होतं की जवळ जवळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, मात्र हवेत झेपावत असताना अडवलंय. चांगली फिल्डिंग, अतिशय सुंदर दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी पेश केली. 2 धावा. 2 धावा. पंकज आणि निकेतन या ठिकाणी आता मात्र कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये. पंकजच्या बॅटमधनं आता मोठा ब्लास्ट येतोय. सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. षटकार येतोय. एकंदरीत आपण पाहताय धावफलकावरती 8 धावा, बिनबाद 8. सुरुवात आकर्षक होतीये. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघ मैदानावरती खेळतोय. मतीनबाई शेख आणि मुन्नाबाई शेख यांच्यासाठी एसबी अर्थातच सुमित भागरे सरांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मुर्शिदी गावचे स्टार खेळाडू आहेत. सुमितजी भागरे यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय स्पर्धा मित्रांनो कुठल्याही परिसरात असू द्यात, आपली मित्रमंडळी अगदी परदेशात जरी असेल तरी सामना आपला पाहत असतात. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. योगेश टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व लाडक्या व्ह्यूअरचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. कमबॅकची संधी आली होती मित्रांनो. अशा प्रकारच्या होम डिलिव्हरीज सोपा झेल, सलामीच्या फलंदाजाचा इतका सोपा झेल जर तुम्ही सोडाल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कारण निश्चितच संधी फार कमी वेळेला मिळत असते. माणसाचं आयुष्य आहे, ये जिंदगी है दोस्तों, ये मौके कम धोके ज्यादा देती है. मैदानावरती संधी आली होती, या संधीचं सोनं करता आलं नाही आणि आपण पाहाल तर इथे जीवनदान मिळालं फलंदाजाला. पंकजला स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 9 वरती. स्ट्राइक रोटेट. यावेळेस आपण पाहताय बॅट्समन निकेतन स्ट्राइक एंड वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं. इन्शा स्पोर्ट शिरोळ विपक्ष त्यांना फाईट देत असताना टीम मैदानावरती खेळतायत. एका बाजूने शिरोळ, दुसऱ्या बाजूने फाईट देत आहेत डोंगरीपाडा. सलगचे 2 निर्धाव येत आहेत. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे ते 8 वरती. यावेळेस फटका चांगला खेळलाय. प्रॉपर टायमिंग झालाय का हा प्रश्न आहे. तिथं फिल्डर पासून दूर राहतोय चेंडू, सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रॉपर गॅप सिलेक्शन, चौकार. चार धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 12 धावा, बिनबाद 12. बॅटिंग करत असताना निकेतन आणि पंकज जोडी मैदानावरती खेळतायत. राईट अमोर द विकेट. शिवराम थोडासा प्रेशर मध्ये इथं गोलंदाजी करत असताना शिवरामला आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक राईट अमोर द विकेटनं टाकत असताना बॅट्समन तयार. पंकज यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र बरोबर जागेवरती फिल्डर तैनात आहे आणि आता लागलाय हा पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम डोंगरीपाडाला. आउट.
एक षटक इथं संपलंय धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 12 धावा, एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती इथं जोडतायत. निश्चितच स्कोर कार्ड चांगलं सजलंय, मात्र एक विकेट अर्जित करण्यात यश मिळालं गोलंदाजी करणाऱ्या इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या टीमला. चला स्पीडअप करा, आपण वेळेत खेळत चला मित्रांनो. सर्वांना विनंती आहे, आपण टायमाचं बंधन पाळणं फार गरजेचं आहे. गोलंदाज रेहान शेख गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करतोय. निकेतन आणि हर्षल लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतं. लेफ्ट हँडेड बॅट्समन निकेतन स्ट्राईक एंड वरती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये निकेतनच्या बॅटचा जलवा आपण पहिल्या दिवसापासून पाहिलाय. स्ट्राईक वरती तयार. रेहानचा पहिलाच बॉल हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळून काढले. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल धावेसाठी. एकेरी धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 13 वरती. 13. सिंगल एक धाव येते धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 13. चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. गोलंदाज रेहान. षटकातला पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. हा चेंडू सुद्धा पाहायला मिळतोय ऑफस्टिकच्या जास्त बाहेरून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतरची धाव देत आहेत. निश्चितच एका धावेची भर येते. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 14 वरती. 14. 14 धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळत आहेत. दुसरा षटकाचा खेळ चालू असताना रेहान शेख गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती हर्षल पवार उजव्या हाताचा बॅटर. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा या संघासाठी स्ट्राईक वरती हर्षल. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन झालेला हा चेंडू इथं निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. व्हेरी गुड बॉलिंग. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघासाठी रेहान शेख खांद्यावरती जिम्मेदारी मिळाली आहे आणि ही जिम्मेदारी इथं पार पाडतोय. यावेळेस या चेंडूवरती हवेत खेळलेला फटका फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. डाऊन द बॉल. मात्र झेल टिपताना चूक केली. हातातनं चेंडू ड्रॉप झालाय आणि तिथं 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी येत आहेत. धोक्याची घंटा. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये. गुड कॉलिंग. 3 धावा इथं कंप्लीट करतायत. 3 धावांची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड 17 वरती. 17. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 17 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाचा तारणहार लेफ्टी बॅट्समन निकेतन मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधनं भरपूर साऱ्या धावा आपण या संपूर्ण स्पर्धेत पाहिल्यात. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना सुद्धा आकर्षक गोलंदाजी ज्यानं केली आहे. अष्टपैलू निकेतन मैदानावरती स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती संघाची नेहमीच राहिली आहे. आता तयार. हा चेंडू फुलटोच बॉडी लाईन. फटका खेचलाय चांगल्या पद्धतीनं. खाली क्षेत्र निवडत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. दुसरं षटक इथं मार्गस्थ आहे धावफलकावरती. तुम्ही पाहताय धावा 21. एक गडी बाद 21 धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळत आहेत. निकेतन आणि हर्षल या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती जिम्मेदारी. रेहान शेख. चला मित्रांनो, आपण वेळ जास्त घेत आहोत. आज अतिशय जास्त वेळ आपण खर्च करत आहात. वेळेची काळजी घ्या. रेहानचा हा चेंडू पहा धोकादायक. मात्र लेगस्टिकच्या बाहेरून जातोय. व्हाईट बॉल. चांगल्या पद्धतीने चेंडू पिच केला होता. मात्र अतिशय जबरदस्त जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅट्समन निकेतन. चेंडूवरती अचूक नजर. लेगस्टिकच्या बाहेरून चेंडू हलकासा निघून जातोय.
निश्चितच व्हाईट बॉल इथं घोषित केलाय. अवांतरची एक धाव येते धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 22 वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. निकेतन ड्राईव्ह करतोय त्या ठिकाणी कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल एक धाव कंप्लीट. एकच धाव येईल. 23. एक फलंदाज माघारी परतलाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती इथं जोडल्यात. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पलशीन गावचे लाडके उद्योजक आदरणीय आदिजभाई शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. दर्जेदार प्रहार येतोय. सरळ चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. हर्षलच्या बॅटमधनं एक जबरदस्त करारा जवाब. चौकार. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहत आहात. निश्चितच स्पर्धेचा आजचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी पार पडतोय. या स्पर्धेसाठी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी चमचमती बाईक या ठिकाणी पाहायला मिळतीये. निश्चितच आणे गावचे लाडके उपसरपंच आदरणीय सचिनदादा घोडविंदे यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. आदरणीय सचिनदादा घोडविंदे यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर संतोष वामन भोईर साहेबांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी आपण कोल्ड्रिंक पाहताय. तब्बल 2.5 लिटरची एक कोल्ड्रिंक प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच सोबत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. आदरणीय संतोष वामन भोईर साहेबांच्या वतीनं. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी जी सुंदर ट्रॉफी आपण पाहताय आदरणीय भगवानदादा खंबाळकर यांच्या शुभ हस्ते आम्हाला या ठिकाणी मिळाली आहे. आपलं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ज्या 4 मोठ्या ट्रॉफीज आपण पाहताय MG बियर शॉप अर्थातच मयूरजी घागस आणि युवराजजी गिरा साहेबांच्या शुभ हस्ते आम्हाला या ट्रॉफीज मिळाल्यात. या सर्व लाडक्या दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपलं सहकार्य आणि प्रेम असंच राहू द्या अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतोय. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती आपण पाहताय 27 धावा. चला मित्रांनो स्पीडअप करा. या ठिकाणी आपण थोडेसे बिफोर आहोत. वेळेच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर भरपूर मागे आपण चाललोय. जवळजवळ 2 वाजायची वेळ झाली आहे आणि अजून आपण सुपर 8च्या मॅचेसच खेळवतोय. अजून आपल्याला यानंतर 2 सेमी एक फायनल सुद्धा खेळवायची आहे. यावेळेस पहिलाच बॉल फुल टोज मुनाफचा आणि मुनाफ वरती पहिला वार. चौकार. फलंदाज निकेतनच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड 31 वरती जाऊन पोहोचलंय. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा हा संघ मैदानावर आपण पाहताय. बॅटर बॅटिंग करत असताना निकेतन, त्याला साथ देत असताना हर्षल पवार मैदानावरती बॅटिंग करतायत. चांगल्या पद्धतीने इथं स्टार्ट दिलाय, फ्लाइंग स्टार्ट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्कोर कार्ड वरती 31 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. मुनाफ शेख गोलंदाजी करत असताना या चेंडूवरती काय घडलंय. स्टंपिंग साठी अपील झाले. पंचांकडे दाद मागितली आहे. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन इथं सोपवलाय थर्ड अंपायर. आउट. या ठिकाणी अतिशय चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली. गोलंदाज मुनाफ शेखच्या माध्यमातून टाकलेला हा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. जो फलंदाज ज्याच्यावरती विश्वास होता तो निकेतन तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. स्टंपिंग.
31 धावा इथं धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक चालू झालंय तिसरं. मुनाफ शेख गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, मात्र लगेचच टीट फॉर टॅट उत्तर देताना पाहायला मिळाला. मुनाफ राईट अमोर द विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आडव्या बॅटनं जबरदस्त करारा प्रहार, मात्र बरोबर जागेवरती फिल्डर तैनात. काय झेल टिपतायत, अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. फलंदाज बाद होतोय. एकतीस वरती तिसरा गडी बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहताय मुनाफ शेख सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट त्यांना अर्जित केल्यात. चेंडू 3 फेकलेत आणि 4 धावा देऊन 2 गडी ज्यानं टिपलेत. ऑन हॅट्रिक मुनाफ शेख आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करत असताना संघासाठी मोक्याची आणि ताकदीची गोलंदाजी. ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल मुनाफ शेखचा. हॅट्रिक कंप्लीट होईल का? हॅट्रिक कंप्लीट जवळ जवळ झाली होती. विकेटच्या मागे झेल ड्रॉप. झेलसाठी प्रयत्न जरूर केले. हातामध्ये चेंडू आला होता. हात में आया लेकिन मुंह नहीं लगा. हातात आला होता मात्र झेल पूर्ण होऊ शकला नाही. मुनाफ शेख स्वतः निश्चितच या ठिकाणी थोडासा विचार करतोय. त्यानं संधी निर्माण केली होती. लेग कटर चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. हा चेंडू सुद्धा सुंदर आहे. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना विजय स्ट्राइक एंड वरती. हर्षल पवार नॉन स्ट्राइक एंड वरनं सामना पाहतायत. बराच वेळ दुसऱ्या बाजूला उभं राहतायत. निश्चितच स्ट्राइक हातात यावी यासाठी तडफडतायत. फुल टच चेंडू खेळतायत लॉंग ऑफच्या दिशेनं. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डिंग सुंदर होतीये. चेंडू पकडून फेक होईल तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी संपलंय. मुनाफनं केले कमबॅक. धावफलकावरती 32 धावा 3 बाद. आई गावदेव स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 शेवटचा अंतिम दिवस. ओमसाई केबल नेटवर्क या कंपनीच्या माध्यमातून आदरणीय गुरुनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते केबलची मोफत सेवा या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी लाभली आहे. आदरणीय गुरुनाथजी भोईर ओमसाई केबल नेटवर्क या कंपनीचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. निश्चितच आपलं सर्वांचं सहकार्य, मोलाचं सहभाग आणि आपलं सर्वांचं सहकार्य फार अतिशय मदतगार आम्हाला साबित होतंय. आपलं सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा एक संधी निर्माण झाली होती आणि मैदानावरती इंशा स्पोर्ट्स शिरोळ काय जबरदस्त फिल्डिंग करतायत. झेल टिपला, खेळ संपला. संपूर्ण टुर्नामेंटच्या ज्या सुंदर ट्रॉफी आपण पाहताय, चॅम्पियन्सच्या ज्या ट्रॉफीज आहेत, आदरणीय मयूरदादा घागस आणि युवराजदादा गिरा या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाल्यात. त्याचबरोबर भगवानदादा खंबाळकर यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत, आकर्षक ट्रॉफीज, अगदी पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत ज्या ट्रॉफीज आपल्याला मिळाल्यात, आदरणीय भगवानदादा खंबाळकर आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आम्हा सर्वांच्या सतत पाठीशी उभी राहणारी सर्व मंडळी. याच दरम्यान आदरणीय दिनेशदादा डोंगरे डीडी, अर्थातच त्याच्यानंतर उदयजी डोंगरे, सचिनजी खोडका सर आणि सचिनजी खोडके सर या सर्व मंडळीचं या ठिकाणी चेतनजी शिंदे हे
चेतनजी चंदे हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. सिंगल आलीये. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत आहे तर भरपूर मान्यवर पाहुणे मंडळी मित्र मंडळी आपल्याला इथं जोडली जाईल. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे दोस्तीच्या दुनियेचं हे राजा असणारी माणसांचं गाव आणि निश्चित आज इथं तुम्हाला भरपूर सारी मान्यवर मंडळी मंचावरती पाहायला मिळतील. संध्याकाळच्या 17 पर्यंत इथं पाहुण्यांची रेलचेल, क्रिकेटचा थरार आणि हा थरार अनुभवण्यासाठी भरपूर सारी पाहुणे मंडळी आपल्याला इथं जोडली जाईल. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सहर्ष हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच नॉकआउटची मॅच मैदानावरती या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळते. पंच 2 की 3? 2. ओके. चौथं षटक इथं चालू आहे धावफलकावरती. तुम्ही पाहताय 35 धावा. धावफलकावरती बॅटिंग करत असताना हर्षल पवार, साथ देत असताना प्रशांत, हे दोन फलंदाज मैदानावरती खेळतायत. इथून जर आपण पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल जरूर करतायत. मात्र 5 षटकांमध्ये 50 ते 60 धावा तुमच्या पदरात असतील तर फाईट भरपूर चांगली पाहायला मिळेल. यावेळेस बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता. निश्चितच बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव येते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर केवळ एक सिंगल येईल. धावफलकावरती ऍड करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 36 धावा. 36. इथं बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही आणि निश्चितच हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथं संपन्न होतोय. चांगल्या पद्धतीनं षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक 4 इथं संपलं. रेहान शेखनं टाकलं हे वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 4 षटकांची सांगता स्कोर कार्ड वरती आहेत. 36 धावा. 36. मंचावरती आपण पाहताय मान्यवर मंडळी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपला अमूल्य वेळ आपल्या सोबत घालवतायत. विशेष आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी आपण पाहताय. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी डीडी अर्थातच दिनेशजी डोंगरे साहेबांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. निश्चितच दिनेशजी डोंगरे साहेब आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आसनगावचे डॅशिंग अँड दमदार कॅप्टन, त्याचबरोबर सचिनजी खोडके सर, आदरणीय चेतनजी चंदे, उदयजी डोंगरे आणि राहुलजी घारे ही सर्व युवा यंगस्टर मंडळी आपल्या सोबत जोडली जाते. दुपारच्या सत्रामध्ये मान्यवर पाहुण्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक. वाहिद आलाय. वाहिद खान पहिलाच बॉल, मागचा दरवाजा उघडा आणि तिथून यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना फर्निचर डिस्ट्रॉयड. हर्षल पवार गॉन. डोंगरीपाडा संघाला लागलेला हा हादरा आपण पाहताय. हर्षल पवार भरपूर वेळ संघर्ष मैदानात केला मात्र शेवटी मैदान सोडावं लागतंय. लागलेला हा झटका. वाघोबा फायटर डोंगरीपाडा या संघाला धक्का मिळालाय. 5वा फलंदाज बाद. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 36 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात या 36 धावा धावफलकावरती आपण पाहताय. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. वाईद खान गोलंदाजीसाठी पहिल्याच बॉलवरती विकेट अर्जित केली आहे. न्यू बॅटर मनोज बरसड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतील. वाहिद राईट अमोर द विकेट. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
चौकाराच्या मदतीनं आपण पाहिलं तर तब्बल 40 धावा इथं धावफलकावरती आपण पाहताय. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं बॅटिंग करत असताना मनोज बरसट मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिला चेंडू फेस करत असताना पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलं. वाईद खान वरती हल्ला चढवलाय. 4 धावांची मदत. धावफलक आपण पाहिलं तर 40 या आकड्यावरती. दुपारचं तप्त ऊन, रणरणत्या उन्हामध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार रणसंग्राम. या रणसंग्रामाचा आजचा शेवटचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये चाललेला हा धगधगता क्रिकेटचा थरार. या चेंडूवरती पहा, मिडॉनवरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी गफलत आणि 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची मदत येईल. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 5 फलंदाज बाद, 42 धावा. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. चौथं षटक संपलं त्यानंतर आपण पाहताय 5व्या षटकाला सुरुवात झाली. वाईद खाननं विकेट घेतली. त्यानंतर चौकार या चेंडूवरती सुद्धा खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि जबरदस्त गॅप सिलेक्शन इथं पाहायला मिळालं. मनोज बरसट चौकार. लास्ट ओव्हर आणि शेवटचा चेंडू इथं पाहायला मिळेल. वाईद खान, सुंदर चेंडू समोरून फिरवलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. आकर्षक गोलंदाजी. 5वं षटक इथं संपलंय. 5 षटकांची सांगता. धावफलकावरती 46 धावा, 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलं. इथं बॅटिंग करताना पाहायला मिळतील टीम इन्शा स्पोर्ट शिरोळ. बनवायचे आहेत 30 चेंडू आणि 47 धावा. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय अर्थातच मान्यवर सचिन पुंडलिक खोडके सरांचं भव्य दालन. अर्थातच त्यांच्याकडनं तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर सिस्टम, त्याचबरोबर इन्शुरन्स कन्सल्टन्सी तुम्हाला नेहमीच केली जाईल. तुम्हाला ज्या ज्या वेळेला आर्थिक नियोजनाच्या गरजा भासतील, आर्थिक नियोजन कशा पद्धतीनं करायचं, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट टिप्स जर हव्या असतील तर आदरणीय सचिनजी खोडका सरांना तुम्ही नेहमीच संपर्क करा. आणि निश्चितच मंचावरती आपण मान्यवर पाहताय. आपल्या सर्वांच्या भेटीस, सर्वांच्या विनंतीस मान देऊन आदरणीय आरिसभाई शेख, पळशीण गावचे लाडके उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचावरती आरिसभाई शेख, त्याचबरोबर प्रत्येक वेळेला या संपूर्ण टुर्नामेंटसाठी मोलाचं सहकार्य ज्या व्यक्तिमत्वाचं आम्हाला नेहमीच लाभतं, आदरणीय आरिसभाई शेख, पळशीण गावचे लाडके उद्योजक, त्याचबरोबर शहापूरचे डॅशिंग दमदार उद्योजक आदरणीय अमितजी खर्डीकर, त्याचबरोबर आदरणीय इम्रानभाई शेख, ही सर्व मंडळी मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. या सर्व लाडक्या मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सचिनजी खोडके सर, चेतनजी चंदे, उदयजी डोंगरे, दिनेशजी डोंगरे आणि राहुलजी घारे, ही सर्व मंडळी आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूया. आणि निश्चितच द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये करूया थोडंसं परिवर्तन. बिग फाईट द्वंद्व पाहायला मिळतंय आणि निश्चितच समालोचन कक्षामधून आवाज ऐकूयात कल्याण ग्रामीणचा. आमचे समालोचक मित्र मैदानावरती चाललेल्या संपूर्ण घटनेचं वर्णन करतील.
जोडीचे आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी घमासान द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय। नॉकआउटच्या मॅचेस आपण पाहताय, जबरदस्त बिग फाईट मॅच मैदानावरती चालू होतीये। समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूया, ऐकूयात कल्याण ग्रामीणचा आवाज। प्रथम जे चव्हाण सर आपल्याला जोडले जात आहेत, धन्यवाद। थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर। मॅच आपल्याला पाहायला मिळते क्वार्टर फायनल क्रमांक 4 आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। असं म्हटलं जातं की हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता। या मॅचचा कोण विजेता असेल, येणारे 4-5 षटक आपल्याला सांगून जातील। गोलंदाज तयार, पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो, वाहिद आपल्याला पाहायला मिळतात। फिल्डिंग चांगली होती, मात्र साइड स्क्रीनच्या बाजूला जी बुलेरो आहे ती थोडीशी बाजूला घ्यायची, कारण तिचे रिफ्लेक्शन स्टेज वरती पडतायत। रिक्वेस्ट असेल बुलेरो जी आहे ती थोडीशी बाजूला घ्यायची। पहिला चेंडू त्यावरती एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते। 47 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो। असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सांस से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं। इथे प्रयत्न करावे लागतील। बॅटिंग करतायत तर मोठे फटके मारावे लागतील, गोलंदाजी करतायत तर प्रयत्न करावे लागतील निर्धाव चेंडू टाकण्याचे। यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय। वेट वॉच आणि डिलिव्हर इनफिल्डचा भेदून आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे। शिरोळ गावाचा ब्रँड मुनाफच्या बॅट मधून येतोय, हा ब्रँडेड लाहे प्रीमियर लीग चौका। तर अर्जुन बांगर आणि SB उर्फ सुमित भांगरे यांच्या माध्यमातून मुनाफसाठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात। ते देखील क्रीडा स्पर्धा लाईव्ह बघत आहेत। त्यानंतर जर पाहायला गेलं तर वन डे ऑफ भिवंडी, येस, चारही कॅप्टन एसएम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाय टीम से कैप्टन, श्री गणेश बिरवाडी टीम से कैप्टन, एकता कसारा टीम से कैप्टन, 3 टीम से कैप्टन लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे। एकंदरीत टीमची टोटल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। बॉलिंग मार्क वरती सचिन आपल्याला पाहायला भेटेल। यावेळेस देखील कॅचची शक्यता होती, मात्र झेल इथे सुटलेली पाहायला मिळते। एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत चित्त्याच्या वेगाने आणि शशाच्या चपळेने। रणवीर विकेट पाहायला मिळते। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती। 7 रन ऑन दी स्कोर कार्ड। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते। पहिली आणि पहिल्या षटकामध्ये मुनाफची बॅट तापलेली पाहायला मिळते। मुनाफ हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि सातत्याने खर्डी कसारा विभागामध्ये ज्या वेळेस कुठली स्पर्धा असते त्या वेळेस एक नामवंत खेळाडू आणि त्या यादीमधला अग्रगण्य असणारे नाव मुनाफ त्याच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो। मात्र 2 धावा इथे पाहायला मिळतील। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती। श्री गणेश बिरवाडी टीम से कैप्टन उपस्थित आहेत, लाई टीम से कैप्टन उपस्थित आहेत, एकता कसारा टीम कैप्टन लवकरात लवकर आपण उपस्थिती दाखवायची आणि चालू सामन्याचे दोन्ही 12th मॅन आपल्याला पाहायला मिळतील। सो आपण साखळी सोरड अशी मात्र करणार आहोत सेमी फायनल साठी। यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय। इनसाइड आउट OTT, इनसाइड आउटचा स्ट्रोक, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार मुनाफच्या बॅट मधून येतोय। अजून एक उत्तुंग असा चौकार, चांगली बॅटिंग पाहायला मिळते। 13 धावा धावफलकावरती लागल्यात। एकता कसारा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं। 1 मिनिटामध्ये आपण रिपोर्टिंग नाही केली तर मात्र लॉटचा कार्यक्रम करण्यात येईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची। एकता कसारा टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं। 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। मुनाफची बॅट तापली आहे। अजून एक, क्या बात है, स्ट्रेट एज ए एरो, तीर भी शर्मा जाए। लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफच्या मधून क्रिकेट जगतामधील सर्वात सेफ फटका, चेंडू सीमा पार, लॉन्ग लॉन्ग बिग बिग माइटी हिट बाय द माइटी मॅन, सिक्सर। ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती। 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील। 19 धाव धावफलकावरती पहिल्या षटकाची समाप्ती सचिन वरती चढवला जातोय हल्ला आणि बोलतोय फलंदाज मुनाफ आणि वाहिदचा बल्ला
पहिल्या चेंडूवरती एक सिंगल काढून दिली वाईदने आणि त्यानंतर मुनाफचा क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. सचिन खुडका सरांची उपस्थिती पाहायला मिळते. विशेष करून त्यांचा उल्लेख करेल कारण त्यांच्या माध्यमातून धर्मवीर शहापूर चषकामध्ये त्यांच्या माध्यमातून संधी मला मिळाली होती. इथे लॉट्सचा कार्यक्रम जो मात्र केला जातोय. सर थोडासा बाजूला व्हा ना, कॅमेरामध्ये आपण टिपतोय. सँडी सर चिठ्ठ्या दाखवायच्या आहेत. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लाहे आणि बिरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हे दोन संघ मी म्हणेल दो जिस्म एक जान असणारे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. कारण मागच्या 7 दिवसांपासून कुठे जा एकत्र हे दोन संघ पाहायला मिळायचे. मात्र सेमीफायनल मध्ये हा द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. मगाच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर सर्वांची चर्चा सुरू होती की कदाचित हे दोन संघ आमने सामने आले तर काय घडेल हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र यावेळेस अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनसाइड आउट आणि त्यानंतर अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. लाही टीम आणि बिरवाडी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला सँडी पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला शुभम पाहायला मिळतील. सँडीची बॅट चालत नाहीये आणि शुभम बॅटिंगच करत नाहीये. असे दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. चला शुभम चॅटिंग सोडा आणि टॉस साठी राहा. 26 धावा धावफलकावरती. चला शुभम टॉस का बॉस कक्षामध्ये आपण टॉस करून घेणार आहोत सेमीफायनलचा. दिनेशजी डोंगरे साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मुनाफची बॅट तापली आहे. एकंदरीत 6 चेंडूंमध्ये 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी मुनाफ करतोय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू स्लाइस होतोय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल चेंडू सीमा पार. लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड. अजून एक चौकार. टॉस लाहे टीमने जिंकलाय. बिरवाडी टीमने टॉस जिंकलं. बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी लाहे संघाला आणि संदेश भोईर यांच्या चेहऱ्यावरती काय स्मित हास्य पाहायला मिळतोय. विचार केला असेल कुठेतरी फिल्डिंग मिळावी आणि फिल्डिंगच त्यांना मिळाली आहे. ही अंडरस्टँडिंग आहे दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ एक दुसऱ्याच्या खूप जवळचे आहेत आणि एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये आता पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टन आणि दोन्ही जर पाहायला गेलं तर हार्ड हिटर एकत्र पाहायला मिळतात. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतोय. कॅच इथे कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. 30 या आकड्यावरती पहिला झटका लागतोय. मुनाफ शेख बॅक टू दी पवेलियन. तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वे वाचवणं इथे गरजेचं असेल. रिक्वेस्ट आहे शिरो टीम नवीन फलंदाजाला लवकर पाठवा. वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल कारण अजून आपल्याला 2 सेमीफायनल 1 फायनल त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील कव्हर करायची. सो वे वाचवणं गरजेचं असेल. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये निकेतनचं षटक इम्पॉर्टंट असेल. 1 षटकाराला 1 चौकाराला. मात्र त्यानंतर सेट बॅट्समन 8 चेंडूंमध्ये 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असलेल्या मुनाफला त्यांनी बाद केलंय. थोडस स्पीडअप इथं गरजेचं असेल. शिरो टीम चला स्पीडअप घ्या. खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. सातत्याने उल्लेख करतोय तरी देखील खूप जास्त अवधी घेतात. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडू आणि 17 धावांची गरज. निकेतन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती आहे. अ लिफ्टी बॅटर आपण पाहू शकतो.
यावेळेस पॅट कडा लागते, चेंडू स्लाइस होतोय आणि अशा पद्धतीमध्ये एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल टीमची टोटल 31 या आकड्यावरती 31 रन ऑन द स्कोर कार्ड. मतीन आणि वाहिद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनलची मॅच श्री गणेश बिरवाडी विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ लाहे अशी पाहायला मिळेल. संदेश सर टीम स्ट्रॅटेजी वेगवेगळी डिस्कस करायची असते, सोबत नसते करायची. करलो यावेळेस मिस्टर आर्मस्ट्रॉंग पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतोय. निकेतन कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. पुन्हा एक झटका लागतोय, दुसरा झटका. 31 या आकड्यावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेंची गरज. एकतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2 कंप्लीट होतात. समीकरण येऊन टेपलं. येणारे 18 चेंडू 16 धावेंची गरज असेल. मतीन आणि रिहान ही जोडी पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. मतीनचा विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज तो देखील आहे. दुसऱ्या बाजूला रिहानने कालच्या दिवसामध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली होती. 18 चेंडू आणि 16 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती पंकज आपल्याला पाहायला मिळतील. पंकज कशी कामगिरी करतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 18 चेंडू आणि 16 असं समीकरण पाहायला मिळतं. वे वाचवणं इथं गरजेचं असेल. वे थोडस वाचवा मित्रांनो, कारण 4थी मॅच सुरू आहे. रोज जर पाहायला गेलं तर इतक्यामध्ये 7वी 8व्या मॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात आपल्याला. मात्र आज शेड्यूल थोडासा डिले पाहायला मिळतो. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली जाते. डॉट बॉलची समाप्ती होईल. पंकजच्या माध्यमातून ऑफकट केलेला चेंडू पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये येत असताना डॉट बॉल. येणारे 17 चेंडू 16 धावेची गरज. धगधग आणि धगधग वाढलेली पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला डोंगरीपाडा या संघाच्या माध्यमातून. मात्र त्यांच्याकडे कॅलिबर आहे, कमबॅक होऊ शकतो. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागते. इनफिल्ड मध्ये पॉइंट मध्ये फिल्डिंग चांगली होती, तोपर्यंत कंप्लीट सिंगल केली जाते. टीमची टोटल साऊंड पोचली 32 वरती. येणारे 16 चेंडू 15 धावेंची गरज. 15 धावेंची गरज आणि 16 चेंडू शिल्लक पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती येत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका बाजूला रेहान, दुसऱ्या बाजूला मतीन ही जोडी पाहायला मिळते. जोपर्यंत मुन्नाफ शेख मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत तोडा आणि फक्त फोडा अशाच प्रकारचं समीकरण पाहायला मिळत होतं. मात्र वाहिद आणि मुन्नाफ मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये संघर्ष इथे वाढलेला पाहायला मिळतोय. शिरोळ संघाचं देखील 16 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे. मात्र कमबॅक केलेलं पाहायला मिळतो डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस नो बॉल पंचांनी घोषित केलं. एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. 16 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. आधीच तुमच्याकडे कुशन कमी आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर समोरचा संघ वर्चस्व गाजवेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफकट केलेला चेंडू, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज होतोय आणि फलंदाज सरप्राइज होतो. याच दरम्यान योगेश भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते. योगेश टेनिस क्रिकेटचे सर्वेसर्वा आणि कालच्या दिवसामध्ये 10,000 सबस्क्रायबरचा पल्ला देखील त्यांना गाठण्यामध्ये यश मिळालंय. आजच्या दिवसामध्ये पार्टी देखील पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. इथे रिव्ह्यू घेण्यात येतोय वाईट साठी. सातत्याने जर पाहायला गेला तर या विभागामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि योगेश टेनिस क्रिकेट ही सातत्याने आयोजकांची पहिली पसंत आपण सातत्याने पाहत असतो.
व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आपण पाहू शकतो. ऑफ कट केलेला चेंडू होता, मात्र हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे एंगल येतो त्याचप्रमाणे आपण पिचिंग पाहत असतो. तर मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र आपल्यापासून आता रजा घेतीये. इथे कट करायचा प्रयत्न होता आणि त्यानंतर कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. वन मोर बिग हिट मारण्याचा प्रयत्न मात्र रेहान. बॅक टू दी पवेलियन. चौदा चेंडू आणि 13 धावांची गरज पाहायला मिळतीये. 14 चेंडू आणि 13 असं समीकरण आपण पाहू शकतो. चौदा चेंडू आणि 13 असं समीकरण पाहायला मिळतं. मॅच थोडीशी बनत असताना आपल्याला पाहायला मिळेल, मात्र अशाच प्रकारे अजून गोलंदाजी करावी लागेल. पंकज आपण पाहतोय गोलंदाजी चांगली करतोय. या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक व्हाईट बॉल, एक नो बॉल आणि 2 डॉट बॉल देखील पाहायला मिळतात. त्यामुळे चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून होतीये. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. रवी पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर येत आहेत 5व्या क्रमांकावरती. इथे कट करायचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट पाहायला मिळतोय. टीमची टोटल एकनी पुढे जाती. अजूनही 12 धावांची गरज. 13 चेंडू आणि 12 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला तिसरी मार्गस्थ आहे. कमबॅक चांगला झालाय. मुनाफ बाद झाला आणि त्यानंतर पूर्ण प्रकारे कमबॅक झालेला आहे. मात्र मुनाफच्या जागी जे खेळाडू येत आहेत त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होत नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली तर सेमीफायनलचं तिकीट पक्क. मात्र अजूनही पॉपिन्स देखील यायचं बाकी आहे. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसरी. 36 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 अजूनही धावांची गरज. 12 चेंडू आणि 11 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एक पवन लाहेगावामध्ये, दुसरा पवन बीरवाडीमध्ये. पवनची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्याचे देखील करूया सरचे स्वागत. हा पण बबल्या नावाचं पीस एकच आपल्याला पाहायला मिळेल. रवी सर पण प्रामाणिकपणे सांगतोय खूप सारी मेहनत त्याने देखील घेतली आहे. पहिल्यापासून खूप सारी मेहनत तो घेतोय. प्रत्येक गोष्टीची पाहणी त्याच्या माध्यमातून केली जाते. त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. पवन आपल्याला पाहायला मिळतील. पवनचा विचार केला ना तो जो मैं बोलता वो मैं करता हो और जो मैं नहीं बोलता वो मैं नहीं करता असं आपण सातत्याने ऐकत असतो. पण पवनचं उलट आहे. जो मैं बोलता वो भी नहीं करता और जो मैं नहीं बोलता वो भी नहीं करता असा आमचा पवन पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त हुलकावणी देण्यामध्ये एक्सपर्ट आहे. दुसऱ्या बाजूला आम्हाला शुभम पाहायला मिळेल, चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे. बारा चेंडू आणि 11 धावांची गरज. निकेतन बॉलिंग मार्क वरती तयार होतील. रायटी गोलंदाज विपक्ष लेफ्टी फलंदाज असा बॅटल आपल्याला रंगत असताना पाहायला मिळतोय. वे वाचवणं इथं गरजेचं असेल. वे वाचवणं
इथे गरजेचं असेल. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि विजयासाठी 9 धावेची गरज. निकेतन आपण पाहतोय ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून निकेतनची ओळख आहे. अतिशय शांत स्वभाव म्हणून ज्याची ओळख आहे असा निकेतन आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आहे. आयुष्याच्या पटलावरती किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरती कुठली सिच्युएशन असू दे सातत्याने शांत स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळेस फटका चांगला. चेंडू सीमा पार चौकार येतोय. समीकरण 10 चेंडू आणि 5 धावेंची गरज. श्री गणेश बिरवाडी टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट श्री गणेश बिरवाडी टीम आणि ऑल द बेस्ट आई गावदेवी क्रिकेट संघला आहे. पवन तुझं काही काम नाहीये इकडे. अरे तू इकडे ये. तुझा ना क्रिकेटचा जन्मजन्माचा संबंध नाहीये इकडे. यावेळेस देखील आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 43 या आकड्यावरती. अजूनही 9 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज पाहायला मिळते. येस, काही जण ड्रेसिंग अशी मारून येतात की समोरच्याला वाटतो की प्रोफेशनल क्रिकेटर असेल. आणि जर पाहायला गेलं जो दिखता वही बिकता आजकालचं सांगितलं जातं. एक षटकार मारला ना मी म्हणेल की लगेच रील व्हायरल होत असताना पाहायला मिळते. पूर्वी असं काही नव्हतं. यावेळेस चांगली गोलंदाजी होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 8 चेंडू विजयासाठी 4 धावेंची गरज. सामन्याला रंगतदार अवस्था थोड्याशा प्रमाणामध्ये पाहायला मिळते. कारण पहिल्या 9 चेंडूंमध्ये चांगली फटकेबाजी होत होती. 30 धावा 9 चेंडूंमध्ये आल्या होत्या. मात्र त्यानंतर कमबॅक झालेलं आहे डोंगरीपाडाचं. त्यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पंकज आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती. सिंगल धाव एक्झिक्यूट होईल. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 7 चेंडू विजयासाठी 3 धावेंची गरज. 7 चेंडू आणि 3 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो स्टेज वरती अजय देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अजय आता फक्त बघू शकतो, बाकी काहीच करू शकत नाही. हातातली मॅच अजयच्या माध्यमातून गेली. मात्र अजय म्हटला होता पहिल्या दिवशी भेटला त्यावेळेस म्हटलं होतं माझं स्वप्न आहे नितेश भोईरला बाईक भेटली पाहिजे असं अजय त्याच वेळेस बोलला होता. आणि आज जर पाहायला गेला तर वन ऑफ द फायनेस्ट आणि टफ कंटेंडर आपल्याला बाईकच्या रेस मध्ये नितेश पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे. 3 धावेंची गरज पाहायला मिळतीये. 8 चेंडू जुनी शिल्लक. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण येऊन टेपलं. येणारे 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज. 6 चेंडू आणि 3 असं समीकरण पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न येईल का येणारी वे आपल्याला सांगून जाईल. मात्र वे वाचवणं गरजेचं असेल. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीम इथे वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. चला टीम हँडल घ्यायचं नाहीये. डोंगरीपाडा टीम खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. या मॅच साठी एकंदरीत 1.5 तास होऊन गेलाय. सो रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर मॅचचा फेज आपण चालू ठेवायचं. मॅचचं मोमेंटम इथे घालवू नका. येणारे 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज. वे वाचवणं इथं अत्यंत गरजेचं असेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत येतात तर स्ट्रायकर एंड वरती रवी आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू आणि 2 धावेंची. 3 चेंडूंमध्ये 2 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन रवीचं पाहायला मिळतो. 3 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. थोडस स्पीडअप इथं गरजेचं असेल. थोडस स्पीडअप इथं अनिवार्य असेल. प्रशांत वरती दारमदार डोंगरीपाडा संघाचं पाहायला मिळतो.
यावेळेस देखील एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मनोज होते त्यांच्या माध्यमातून चुकी. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे फलंदाज बाद होतोय. मनोज यांच्या माध्यमातून चूक होत असताना पाहायला मिळते. जिथे रनआउट व्हायला पाहिजे होतं तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 2 धावा कंप्लीट झाल्यात. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिल्या धावेसाठी नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन धावा कंप्लीट आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. पहिल्या धावेसाठी फलंदाज बाद नसलेल्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मनोज यांच्या माध्यमातून चूक होत असताना पाहायला मिळते. मनोजने जर चेंडू फेकला असता तर एकही धाव नव्हती, मग 5 चेंडूंमध्ये 3 धावांचं समीकरण पाहायला मिळालं असतं. मात्र इथे थोडस अवघड स्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ. सध्याच्या स्थितीला टोंगरीपाडा येणारे 5 चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. थोडस स्पीडअप इथं गरजेचं असेल. थोडस स्पीडअप इथे अनिवार्य असेल. प्रशांत आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू एका धावेची गरज आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळेल आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ आपल्याला पाहायला मिळेल शिरोळ संघ असेल. वेल प्लेड शिरोळ. हार्ड लक टफ लक. डोंगरीपाडा मॅन ऑफ द मॅच दिशेला आपण वळतोय. अप्रतिम अशी कामगिरी प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र ज्याच्या बॅट मधून अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली, गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना 8 चेंडूंमध्ये 28 धावा असा वंडर बॉय ऑफ शिरोळ मुनाफ शेख आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच. यानंतर होणारी मॅच एका बाजूला आईगावदेवी क्रिकेट संघ लाहे विपक्ष श्री गणेश बिरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅचचं पेस इथे कमी करायचं नाहीये, या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची. सेमीफायनलची मॅच सेमीफायनल